घरकुल योजनेत गैरव्यवहाराचे गंभीर आरोप. शिरवली ग्रामपंचायत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. सरपंच महेश पाटीलने आरोप फेटाळले. कालापूर तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेली शिरवली ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत प्रशासनालाच फसवण्याचा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. शिरवली गावातील युवा कार्यकर्ते विजय मोरे यांनी आरोप केला आहे की ग्रामपंचायत हद्दीत अनेक घरकुले अद्याप अपूर्ण अवस्थेत असतानाही लाभार्थ्यांना पूर्ण अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाला चुकीची माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. अपूर्ण घरकुलांना पूर्ण दाखवून निधी काढल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व आरोपांवर शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांनी ठामपणे भूमिका मांडत आरोप फेटाळले आहेत. ग्रामस्थांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. ग्रामस्थांनी आधी माहिती घ्यावी नंतर आरोप करावे असे बोलत घरकुल योजनेतील माहिती तपासण्याची जबाबदारी पंचायत समितीची असते. ग्रामपंचायत फक्त काम पूर्ण झाल्याचे पत्र देते. सध्या सुरू असलेल्या घरकुलांना पूर्ण अनुदान मिळाले नाही. त्यामुळे पूर्ण अनुदान मिळाले नसल्याने त्यांना कोणतेही पत्र आमच्याकडून देण्यात आले नाही असे स्पष्टीकरण देत एकीकडे ग्रामस्थांचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे सरपंचांनी खंडन, यामुळे सत्य काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शिरवली ग्रामपंचायतीतील हा वाद पुढील काळात आणखी चिघळण्याची शक्यता असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. नमस्कार, माझं नाव विजय गंगाराम मोरे. मी शिरवली गावातील रहिवासी असून माझ्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मी गेलो असता ज्या घरकुल योजना आपल्या इथं राबवण्यात आल्या त्या कशा पद्धतीने राबवण्यात आल्या याची चौकशी केल्या असताना आमच्या निदर्शनास आलं का कुठल्याही प्रकारचं काम पूर्ण नाही घरकुल योजनेचं. आणि आपल्या पंचायतीने म्हणजे आमच्या गावचे जे ग्रामसेवक आहेत पंचायतीचे त्यांनी आणि सरपंच यांनी त्या घरकुल योजनेचे बिल पास करून दिलेले आहेत. आणि आम्ही प्रत्यक्षात पाहणी केली तर तिथे कुठलंही काम पूर्ण नाही आहे. कुठल्या घराला प्लॅस्टर नाही आहे, लादी नाही आहे, संडास बाथरूम नाही आहे. हे मी जाऊन प्रत्यक्षात तिथं बघितलं. तर ह्यामागे ग्रामसेवकाचा हात आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रामसेवकांनी भ्रष्टाचार केलेला आहे हे संपूर्ण आपल्याला क्लिअर समजून येतं. आम्ही त्यांना चौकशी केली असता आम्हाला सांगितलं की काम पूर्ण आहे, पण काम पूर्ण नाही आहे, पूर्ण काम झालं नाही आहे, अपुरं काम आहे हे दिसून येतो. तर ह्याची चौकशी व्हावी शासनामार्फत ही माझी नम्र विनंती आहे. एक शासनाची प्रोसिजर असते. आपण जेव्हा घरकुलं प्रस्तावित करतो ते कालांतराने ती मंजूर होतात आणि मंजूर झाल्यानंतर शासन त्या लाभार्थ्यासाठी पहिले 15,000ची एक अमाऊंट दिली जाते. हे काय त्यांनी घर बांधलं आहे की नाही बांधलं त्याला घर बांधण्यासाठी ते 15,000 रुपये ते अमाऊंट त्या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर ते कामं प्रोसेसनुसार त्यांना त्या टप्प्यामध्ये ते हप्ते येत असतात जसं कामाची प्रोग्रेस असते. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सदर व्यक्तीने असं ऑब्जेक्शन घेतलं आहे की घरकुल काय म्हणतात पूर्ण झालेलं नाही आहे, पण असं कोणतंही घर कंप्लीट आहे असं कुठलंही सर्टिफिकेट ग्रामपंचायतीने कुणाला दिलेलं नाही आहे. जे कंप्लीट आहेत त्यांना कंप्लीशन सर्टिफिकेट्स आहेत, त्यांना त्या पद्धतीचे हप्ते या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार शासनाने हा 300 स्क्वेअर फीटचा जे घरकुल बांधावं असं एक शासनाची साधारणतः नियमावली आहे आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत लोक ते बांधतात. आणि हे जे मिळालेले जे अर्थसहाय्य आहे ते पूर्णपणे घर बांधण्यासाठी पूर्णपणे अमाऊंट नसते, ते अर्थसहाय्य असतं. लोक त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जर मेहनत मोलमजुरी करून त्याकडे पैसे जमा झाले असतील तर ते मोठेही घर बांधू शकतात. त्यामुळे शासनाने दिलेल्या घराची जेवढा साईज त्यांनी बांधून झाल्यानंतर ते अतिरिक्त घरी अतिरिक्त त्याचा वरांडा वाढणं असेल किंवा आसपासचा परिसर वाढवणं असेल तो करू शकतो. आणि त्या पद्धतीने शासनाने त्या ठिकाणी पैसे टाकलेले जातात. ग्रामपंचायत कोणतेही पैसे टाकत नाही. एखादं घरकुल बांधायचं असेल तर पंचायत समितीच्या माध्यमातून एक सर्टन पर्सन एक अधिकारी येतो, त्या ठिकाणी तो पाहतो या पद्धतीचं एवढं घर झालेलं आहे, त्यानंतर त्या पद्धतीने त्या ठिकाणी पैसे वर्ग केले जातात. ग्रामपंचायत फक्त कंप्लीशन झाल्यावर एक सर्टिफिकेट देते की हे कंप्लीशन झालं आहे, पण जे झाले त्यांना कंप्लीशन दिलेले आहेत. आणि तुम्ही ज्या घरांवर ऑब्जेक्शन घेत आहे ते अजून कंप्लीट नाही आहेत, म्हणजे ते इन प्रोग्रेस आहेत. त्यांना कदाचित लास्टचे 5,000 किंवा 10,000चे हप्ते शेवटचे हप्ते बाकी आहेत त्यांचे. जे तेव्हा पूर्ण होतील तेव्हा आम्ही त्याला कंप्लीशन सर्टिफिकेट देऊच की. त्यामुळे पूर्णपणे माहिती घेऊन आपण बोललं गेलं पाहिजे.
कशा पद्धतीने शासनाचे हप्ते पडतात आणि कशा पद्धतीने ते पैसे त्यांना मिळाले जातात आणि कंप्लिशन सर्टिफिकेट कधी दिलं जातं यावर आपण अभ्यास त्या ठिकाणी केला गेला. त्यामुळे विरोधकांचे जे नाही का आरोप आहेत ते आपण फेटाळतोय. आपण चांगलं काम करत असताना काही चुका जर घडत असतील तर त्या निदर्शनास आणणं हे योग्यच आहे. त्या पद्धतीने ग्रामपंचायत त्यामध्ये बदल घडवेल, पण ज्यामध्ये तथ्य नाही ते एक प्रश्न रेज करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे हे आरोप आम्ही फेटाळतो आहोत.